श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. मला बऱ्याच कमेंट्स आल्या ताई दादांच्या, की तुम्ही ताई गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, नियम आणि अटी काय आहेत याच्यावर व्हिडिओ बनवा. तर आज त्यांच्या व्हिडिओला त्यांच्या कमेंटला मान देऊनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, की जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तर गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्तीच मुळात खूप भाग्यवान असते, खूप पुण्यवान असते गुरुचरित्र पारायण करणारीच व्यक्ती. तर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात कधी करायची, तर गुरुचरित्र पारायण आपण कधीही, तुमचं जेव्हा मन पवित्र असेल, तुम्हाला जेव्हा वाटेल की आपण आता पारायण करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता. तर आपल्याला ग्रंथामध्ये दिलेलं आहे की शक्यतो शनिवारी सुरुवात करायची. पण जर शनिवारी सुरुवात करायची आपल्याला शक्य नसेल, तर तुम्ही कोणत्याही वारी सुरुवात करू शकता पारायणाला. मग तो गुरुवार असेल, शुक्रवार असेल, शनिवार असेल, सोमवार असेल, कोणत्याही वारी तुम्ही सुरुवात करू शकता शुभ दिवस बघून. तर गुरुचरित्र पारायण सुरू करायच्या आदल्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, 4 कुत्रे आणि 1 गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य हा गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. गव्हाच्या पोळीचा म्हणजे आपल्याला 5 छोट्या चांडक्या करायच्या आहेत. तर 1 गाईला चारायची आणि 4 कुत्र्यांना चारायच्या. हे करायला विसरू नका. याचं महत्त्व मी तुम्हाला सांगते. 4 कुत्रे म्हणजे साक्षात तुम्ही दत्त महाराजांचा फोटो पाहिला असेल, तिथे 1 गाय आहे आणि 4 कुत्रे आहेत. तर त्याचं हे महत्त्व आहे की साक्षात दत्त महाराज त्यांच्या रूपी असतात. त्याच्यामुळे आदल्या दिवशी हे करायला तुम्ही विसरू नका. 4 नैवेद्य कुत्र्याला आणि 1 गाईला. तर गुरुचरित्र कधी वाचायचं, तर गुरुचरित्राचा पहिला नियम म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून हे गुरुचरित्र वाचू शकता. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर पहाटेची 3 ते तुम्ही दुपारी 5 वाजेपर्यंत हे कधीही वाचू शकता. पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे पारायण तुम्ही कधीही वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 हे पारायण तुम्ही वाचू नका, कारण 12 ते 12:30 आपला दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. त्याच्यामुळे हे पारायण त्या काळामध्ये तुम्ही वाचू नका. अन्यथा दुसऱ्या टायमिंगला तुम्ही 4च्या आत कधीही वाचू शकता. पण मी तुम्हाला सांगेल की सकाळीच म्हणजेच 3च्या नंतर ब्रह्ममुहूर्तावर हे पारायण तुम्ही आवर्जून वाचा, कारण ह्या काळामध्ये देवदेवतांचा वास सकाळी खूप सकारात्मक ऊर्जा असते, शांतता असते, कशाचा त्रास नसतो, किलबिलाट नसतो. तो फक्त शांत आणि सकाळची वेळ तुम्ही खूप महत्त्वाची असते, ब्रह्ममुहूर्तावरची असते. त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायण हे कधी पण तुम्ही सकाळी वाचावं. मी स्वतः सकाळी वाचते. त्याच्यामुळे तुम्ही 3च्या पुढे कधी वाचू शकता. समजा जर तुम्ही 4 वाजता बसले, तर 4 वाजता बसले तर 2 तासात तुमचं पारायण वाचून होईल. जर नवीन सेवेकरी असतील तर त्यांना जास्तीत जास्त 2.5 ते 3 तास लागतील. मग 4 वाजता बसले तर 4 ते 6, 6:30 पर्यंत त्यांचं वाचून होईल. त्याच्यामुळे तुम्ही कधी पण ब्रह्ममुहूर्तावर वाचण्याचा प्रयत्न करा. जर जास्त शक्य नसेल तर मग तुम्ही आता तुमच्या पद्धतीने वेळेनुसार वाचू शकता. पण 4च्या आत वाचून घ्यायचं. 4च्या नंतर संध्याकाळी वगैरे असं कधीही वाचायचं नाही. सकाळी एकदा वाचून घेतलं तर आपला दिवसही मोकळा राहतो, बाकीचे कामही करायला टाईम भेटतो. आणि पारायण वाचताना मध्ये उठायचं नसतं. हा एक नियम आहे. पारायण काळामध्ये जोपर्यंत तुमचे अध्याय वाचून होत नाहीत तोपर्यंत तुम्ही मध्ये उठायचंही नाही आणि कोणाशी बोलायचंही नाही. जर खूप अर्जंट काम आलं असेल तर आपण स्वामी महाराजांची माफी मागून, दत्त महाराजांची माफी मागून तिथून 2 मिनटं उठून परत गोमूत्र वगैरे शिंपडून तुम्ही ते पारायणाला परत बसू शकता, अध्याय वाचायला बसू शकता. हा झाला एक नियम. नंतर दुसरा असा की ब्रह्मचर्याचं पालन करायचं. ब्रह्मचर्याचं, जो कोणी पुरुष आणि महिला पारायणाला बसणार असतील तर त्यांनी 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तिसरा नियम असा आहे की परान्न वर्ज्य आहे. तर परान्न म्हणजे काय, तर दुसऱ्यांनी शिजवलेलं अन्न आपण खायचं नाही, दुसऱ्याच्या घरी जाऊनही खायचं नाही आणि दुसऱ्यांनी आपल्या घरी आणून दिलेलंही अन्न खायचं नाही. त्याला परान्न म्हणायचं. तर
परान्नामध्ये असे बरेचसे नियम आहेत की म्हणजे तुम्ही स्वतःच्या खर्चाने जर बाहेरची जर एखादी वस्तू म्हणजे जर खूपच अडचण असेल खूपच, तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने ते वस्तू म्हणजे अन्न खाऊ शकता. पण शक्यतो मला तर वाटतं की 7 दिवसामध्ये हे बाहेरचं खाणं पण टाळलंच पाहिजे. दुसऱ्याच्या हातचं टाळलंच पाहिजे. परान्न घ्यायचं नाही. वर्ज्य आहे. तुम्ही फक्त घरातलंच खाऊ शकता. मग घरातलं कोणाचं खाऊ शकता? आईच्या हातचं, बहिणीच्या हातचं. आपण म्हणजे आता समजा जर घरातला पुरुष जर करत असेल तर बायकोच्या आणि आईच्या हातचं खाऊ शकतो. आणि जर घरातली महिला करत असेल तर ती स्वतःच करते, त्याच्यामुळे तर काही अडचणच नाही आहे. त्यामुळे परान्न हे कधी होतं जेव्हा दुसऱ्याच्या घरी अन्न शिजतं आणि ते आपण खातो तेव्हा परान्न म्हणायचं. याच्यामागचं मी कारण तुम्हाला सांगते. जेव्हा आपण परान्न खातो तेव्हा त्यांचे जे काही त्या अन्नाद्वारे जे दोष असतात ते आपल्याला लागतात आणि आपण जी सेवा करतो, आपण जे पारायण करतो त्या पारायणाचं फळ ते त्यांना मिळतं. त्यामुळं ते परान्न खायचं नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही परान्न टाळा. आता मला बऱ्याच कमेंट्स येतात ताई की आम्ही हॉस्टेलवर राहतो, रूमवर राहतो, पण आम्हाला पारायण करायची खूप इच्छा आहे, तर आम्ही काय करावं? तर मी त्यांना एकच सांगेल की तुम्ही जर मेसचं खात असाल तर ते मेसच्या काकूंना तुम्ही सांगून ठेवा की मी पारायण करते, तर मला शक्य होईल तेवढं म्हणजे सात्विक अन्न देण्याचा प्रयत्न करा. सात्विक अन्न देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही ते मेसचं अन्न खाण्याच्या अगोदर गायत्री मंत्र म्हणा एकदा की ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र म्हणायचा आणि तुम्ही ते अन्न खायचं. पण शक्यतो मी म्हणेल की तुम्हाला जेवढं टाळता येईल तेवढं हे बाहेरचं टाळा. तुम्ही घरी येऊन पारायण करा. हॉस्टेलवर किंवा रूमवर जे राहणारे असतील तर तुम्ही 7 दिवसाची सुट्टी वगैरे काढून किंवा तुम्हाला जेव्हा सुट्ट्या असतील तेव्हा तुम्ही घरी येऊन पारायण करा ते. आणि हे नियम तुम्ही पाळा. कारण बाहेरचं खाणं चांगलं नाही आहे. कारण दुसऱ्याच्या हातचे जे काही दोष असतात ते आपल्याला लागतात. त्याच्यामुळे परान्न तुम्ही वर्जच करा. 4था नियम असा आहे की आपण जो काही म्हणजे दिवा लावतो, 7 दिवस आपण अखंड दिवा लावायचा असतो. एकच दिवा 7 दिवस आपल्याला लावायचा आहे, तो विझू द्यायचा नाही. 7 दिवस तो दिवा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर एक धान्य खायचं. 7 दिवस तुम्ही एक धान्य खाऊ शकता. एक धान्य म्हणजे काय, तर तुम्ही 7 दिवस जर गव्हाचं अन्न खाल्लं तर गव्हाचंच खायचं. जर ज्वारी खात असाल तर ज्वारीचीच भाकरी खायची. जर बाजरीची भाकरी खात असाल तर बाजरीचीच भाकरी खायची. हा एक नियम आहे. एक धान्य खायचं. 7 दिवस तुम्ही एकच धान्य खाऊ शकता. मग धान्यामध्ये फक्त गहू, ज्वारी आणि बाजरी हे तुम्ही खाऊ शकता. मग त्याच्यासोबत काय भाजी खायची, भाज्या काय पाळायच्या, तर भाज्यामध्ये तुम्ही फक्त कडू खायचं नाही, काय म्हणजे कारलं खायचं नाही. मग बाकीचं तुम्ही आंबट खाऊ शकता, गोड खाऊ शकता, सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता, सगळं खाऊ शकता. फक्त कडधान्य एक वर्ज्य आहे. कडधान्य म्हणजे हा एक दुसरा धान्याचा प्रकार येतो, त्याच्यामुळे कडधान्य खायचं नाही. कोणत्याही प्रकारच्या डाळी खायच्या नाहीत. 7 दिवस डाळी खायच्या नाहीत, कडधान्य खायचं नाही, कांदा लसूण खायचा नाही. मग भाज्यामध्ये खायचं काय, तर तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता, पालकाची भाजी खाऊ शकता, दोडके खाऊ शकता, गिलकी खाऊ शकता, बटाटे खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, भेंडी खाऊ शकता. अशा बघा 7 दिवस तर 7 भाज्या झाल्याच. तर भाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता. दही खाऊ शकता, कढी खाऊ शकता, दूध खाऊ शकता. तुम्ही सगळं खा आणि फक्त आहे ना, चपाती तर चपातीच खा, भाकरी तर भाकरीच खा 7 दिवस. बस हा एक नियम आहे. त्याच्यानंतर नॉनव्हेज हा एक खूप मोठा नियम आहे. मला बऱ्याच कमेंट्स आल्या की आम्ही जर आमच्या घरात नॉनव्हेज पाळायला म्हणजे नियम हा पाळतच नाही, तर आम्ही कसं पारायण करायचं ताई? तर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही घरातल्या लोकांना एकदा सांगून बघा की मला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे 7 दिवस, तर तुम्हाला 7 दिवस घरात मांसाहार करता येणार नाही किंवा बाहेर जाऊनही तुम्ही मांसाहार करू नका. कृपया करून तुम्ही हे 7 दिवस एवढा नियम पाळा, असं तुम्ही घरच्यांना बोलू शकता. कारण आपल्याला गरज आहे, आपली इच्छा आहे पारायण करायची, तर तुम्हाला एवढी विनंती तर करावीच लागणार आहे. तर तुम्ही हा एक नियम पाळा. नियम सांगा घरातल्या माणसांना.
तर त्यांनी ऐकलं तर अतिशय उत्तम, नाही ऐकलं तर आपले स्वामी महाराज दत्त महाराज बघून घेतील काय करायचं ते, पण तुम्ही सांगा. पण मी तुम्हाला सांगते की हा नियम तुम्ही कडकडीत पाळा, कारण या नियमाचे इतके म्हणजे इतके अनुभव आहेत ना, की तुम्ही जेव्हा हा नियम पाळत नाही किंवा एखादी व्यक्ती मुद्दाम करते, आता तुम्ही पारायण करताय, तुम्ही सांगितलंय, तरी पण ती जर व्यक्ती घरात आणून मांसाहार बनवते, खाते, तर त्या व्यक्तीला दत्त महाराज नक्की शिक्षा देणार, नक्की काहीतरी वाईट प्रचिती देणार म्हणजे देणार. मी तुम्हाला 100% गॅरंटी सांगते. या अनुभवाचा या नियमाचा तुम्हाला मी एक छोटासा अनुभव सांगते, की मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, की एका ताईने गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि ते पारायण करताना ती ताई अशी करायची की सकाळी वाचायची पारायण आणि संध्याकाळी मांसाहार करायची, परत डोकं धुवून दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची वाचायला, परत संध्याकाळी मांसाहार करायची. असे दिवस तिचे 2-3 दिवस गेले. दत्त महाराजांनी तिला अशी काही प्रचिती दिली, ती बाहेर गेली की तिला कुत्रं चावलं. हे 2दा झालं तिचं 7 दिवसामध्ये. तर हा एक खूप मोठा अनुभव आहे. अशा बऱ्याच प्रकारचे वाईट अनुभव आपल्याला देव देत असतात, स्वामी महाराज देत असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं, आपल्याला कडकडीत हे नियम दिलेले आहेत, तर आपण हे पाळायलाच पाहिजेत. ग्रंथामध्ये पण हा नियम आहे की तुम्ही मांसाहार करायचा नाही. त्याच्यामुळे हा नियम तुम्ही पाळा. आणि जर हा नियम तुम्हाला पाळणं शक्य नसेल तर मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते की तुम्ही गुरुचरित्र पारायण करू नका. जर तुम्हाला हा नियम पाळणं शक्य असेल तरच तुम्ही पारायणाला बसा. तुम्ही आता बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की आमची जॉईंट फॅमिली आहे, आमचे सासरचे लोक ऐकत नाही, तर आम्ही काय करायचं. मग मी तुम्हाला तेच सांगेल की जेव्हा तुमच्या घरातली लोक ऐकतील किंवा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा त्या लोकांना की मला असं पारायण करायचं आहे, तुम्ही विनंती करा, ते नक्की ऐकतील. शेवटी दत्त महाराज स्वामी महाराज बघूनच घेतील. जर तुमच्याकडून दत्त महाराजांना जर हे पारायण करून घ्यायचं असेल तर ती लोक ऐकतील, तुमचं 100% ऐकतील. फक्त तुम्ही सांगा, तो नियम तुम्ही सांगायला विसरू नका. हा झाला एक नियम. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये 7 दिवस तुम्ही गादीवर बसू शकत नाहीत, बेडवर बसू शकत नाहीत, सोप्यावर बसू शकत नाहीत. तुम्ही खाली बसा. खाली बसा म्हणजे कुठं, तर तुम्ही जमिनीवर बसून रात्री झोपताना तुम्ही जमिनीवर झोपायचं, भूमिशयन करायचं. जमिनीवर झोपायचं म्हणजे तुम्ही चटई अंतरायची, चटई अंतरू शकता किंवा जे काही असेल सतरंजी अंतरू शकता, काहीही अंतरा, फक्त त्याच्यावर गादी नसली पाहिजे. मग तुम्ही खाली अंतरून झोपू शकता. पण झोपताना तुम्ही डाव्या कुशीवरती झोपा. डाव्या कुशीवर का झोपायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला जे काही 7 दिवसामध्ये आपल्याकडून जे काही चांगले घडणारे असतात, चांगले कामं घडणारे असतात, त्याचे संकेत दत्त महाराज साक्षात आपल्याला स्वप्नात येऊन देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही शक्य तेवढं डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. आणि आता तुम्ही म्हणताल की रात्रभर तर झोपणं शक्य नाही आहे डाव्या कुशीवरती, पण कमीत कमी झोपायच्या टायमिंगला तरी तुम्ही डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. आता हा एक नियम झाला. छोटे छोटे नियम आहेत, ते तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. जास्त काही नियम वगैरे नाही आहे त्याचे, हे छोटे छोटे नियम आहेत. एवढे जरी तुम्ही नियम पाळले तर मी तुम्हाला 100% सांगते की आपलं पारायण फलित जातं म्हणजे जातंच. आता पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी तुम्ही 10 ते 21 अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे. आणि 7व्या दिवशी 44 ते 53 पर्यंत अध्याय वाचायचे. आपले एकूण अध्याय 1 ते 53 अध्याय आहेत. त्याच्यामुळे तुम्ही 7 दिवसात असं डिवाईड करून एवढे अध्याय तुम्ही वाचू शकता. आता पारायण वाचायच्या अगोदर कोणत्या सेवा करायच्या हे पण खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही अध्याय वाचता त्याच्या अगोदर ह्या सेवा करायच्या आणि त्याच्यानंतरच अध्याय वाचायला सुरुवात करायची. तर कोणत्या सेवा करायच्या, आपण पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणायचं. श्री स्वामी स्तवन आपल्याला ग्रंथात दिलेलं आहे, ते श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ करायची.
त्याच्यानंतर गायत्री मंत्राची 1 माळ करायची आणि त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपण अध्यायाला सुरुवात करायची आणि हे रोज सेवा करायची. आता तुम्ही जर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचतायत तर त्याच्या अगोदर ह्या एवढ्या 3-4 सेवा करायच्या आणि त्याच्यानंतर अध्यायाला सुरुवात करायची. परत दुसऱ्या दिवशी ही सेवा करायची आणि त्याच्या पुढचे अध्याय वाचायचे. 10 ते 21ला सुरुवात करायची. परत तिसऱ्या दिवशी ह्या सेवा करायच्या तर 22 ते 29 अशा अध्यायाला सुरुवात करायची. असं तुम्ही 7 दिवस करायचं. तर 7 दिवस तुम्ही अजून एक नियम आहे की जेव्हा तुमचं सकाळचं पारायण वाचून होईल तर सकाळचं पारायण वाचून झाल्याच्या नंतर सकाळचे अध्याय तुम्ही वाचून झाले तुमचे, तर वाचून झाल्याच्या नंतर तुम्ही नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. आता नैवेद्य काय दाखवायचा? तुम्ही जे काही बनवलं आहे, तुम्ही जे काही पाळता आहेत, एक धान्य भाजी काही भाजीपोळी बनवलेली आहे त्याचाच नैवेद्य तुम्ही दाखवायचा. आरती करायची. आरती तुम्ही गणपतीची करा, दत्त महाराजांची करा, स्वामी महाराजांची करा. आपल्या जे काही नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जी काही 10:30ची आरती असेल ना तर ते तुम्ही करू शकता. आरती करायची, नैवेद्य दाखवायचा आणि जे काही तुम्ही नैवेद्याला ताट ठेवलं आहे तर तेच तुम्ही खायचं सकाळचं आणि संध्याकाळी पण तसंच करायचं. संध्याकाळचे पण तुम्ही आता एक धान्यच बनवलेलं राहतं त्याच्यामुळे संध्याकाळी पण जी काही भाजीपोळी बनवली असेल, जी काही भाकरी भाजी असेल त्याचाच नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. उपवास करायचा नाही हा एक नियम आहे की तुम्ही मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई उपवास करायचा का? तर 7 दिवस तुम्ही उपवास करायचा नाही. असं ग्रंथामध्ये कुठेच नियम वगैरे दिलेला नाही आहे की तुम्ही उपवास करा म्हणून. उपवास करायचा नाही. दोन्ही टाईम तुम्ही एक धान्याचा फराळ करून, फराळ म्हणजे तेच जेवण करायचं आणि नैवेद्य दाखवून आरती करायची. दोन्ही टाईम तुम्ही जेवण करून आरती करून तुम्ही ते नैवेद्याचं ताट खाऊ शकता. हा एक नियम झाला. त्याच्यानंतर झोपायच्या टायमिंगला रोज 7 दिवस झोपायच्या टायमिंगला तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचायला विसरू नका. विष्णू सहस्रनाम का वाचायचं मी तुम्हाला सांगते की ज्या काही दिवसामध्ये आता तुमचा पारायणाचा पहिला दिवस झाला तर त्या दिवसामध्ये जे काही तुमच्याकडून चुकीचं कोणाला बोललं गेलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल, तुमच्याकडून जर काही नकळत चुका झाल्या असतील तर त्या आपल्याकडून जे काही पाप झालेले असतील तर ते आपल्याकडून माफी व्हावी म्हणजे माफ करावं म्हणून आपण ते विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं. ज्या दिवसभरामध्ये आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतील, पाप झालेले असतील, कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, अभद्र बोललं गेलेलं असेल त्याच्यासाठी आपण ते विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं. जर तुम्ही ते विष्णू सहस्रनाम वाचलं नाही झोपायच्या अगोदर तर तुमचा तो दिवस फलित जाणार नाही. पारायणाचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर 7 दिवस विष्णू सहस्रनाम वाचायला विसरू नका. जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कमेंट करून मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवेल की विष्णू सहस्रनाम काय आहे आणि ते कसं वाचायचं. तर विष्णू सहस्रनामाचं एक आपल्याला ग्रंथासोबतच ते पुस्तक देतात. छोटंसं पुस्तक आहे तर ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये आहे विष्णू सहस्रनाम, ते तुम्ही वाचा. जर तेवढं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करून PDF मध्ये वगैरे वाचू शकता. पण कसंही करा पण वाचा. तेवढा तो तुमचा दिवस फलित जातो. हे रोज वाचायचं आहे. मी तुम्हाला परत सांगते की पहिला दिवस झाला रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम वाचायचं. परत दुसरा दिवस झाला पारायणाचा तो झोपायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम वाचायचं. असं 7 दिवस तुम्हाला करायचं आहे. विष्णू सहस्रनाम खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. त्याच्यामुळे आपण हे वाचायला विसरू नका. हा एक नियम आहे. त्याच्यानंतर आता 7व्या दिवशी पारायणाला काय करायचं? समाप्ती 7व्या दिवशी जर आली तर समाप्ती आणि सांगता तुम्ही एकाच दिवशी करू शकता. 7व्या दिवशी जर शक्य नसेल तर तुम्ही 7व्या दिवशी समाप्ती आणि 8व्या दिवशी सांगता असं करू शकता. तर समाप्तीला काय नैवेद्य बनवायचा? तर तुम्ही काही बनवू शकता. पण महत्त्वाचं पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता, तुम्ही लाडू बनवू शकता, चपाती साधी भाजी बनवू शकता, खीरपुरी बनवू शकता, काही बनवू शकता. पण एक नियम आहे की तुम्ही घेवड्याची भाजी त्यात आवर्जून करा. कारण घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप म्हणजे खूप प्रिय होती. आवडती भाजी आहे दत्त महाराजांची. त्याच्यामुळे घेवड्याची भाजी करायला तुम्ही विसरू नका. मग आता नैवेद्य किती दाखवायचे? बघा, तुम्ही जर समाप्ती दिवशी सांगता करणार असाल 10:30 वाजता आपल्याला सांगता करायची असते. 10:30 वाजता आपल्याला नैवेद्य तयार करायचा असतो. तर सकाळचे अध्यायही वाचायचे असतात. त्याच्यामुळे
7व्या दिवशी तुम्हाला जर शक्य नसेल तर 8व्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सांगता करणार असाल तर सांगतेला तुम्ही 4 नैवेद्य दाखवायचे. तर 4 कोणाला? स्वामी समर्थ महाराजांचा 1, दत्त महाराजांचा 1, कुलदेवतेचा 1 आणि 4था गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीला 1 असे 4 नैवेद्य तुम्ही दाखवायचे आणि 10:30ची आरती करायची. जी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आरती आहे 10:30ची ती आपण पूर्ण करायची. असे 4 नैवेद्य दाखवून तुम्ही हे पारायण समाप्त करू शकता. आता पारायण आरती झाल्याच्या नंतर काय करायचं? एक ब्राह्मण जोडपं किंवा जर ब्राह्मण जोडपं नाहीच मिळालं तुम्हाला तर तुम्ही कुणालाही जीव घालू शकता. एक जोडप्याला एक जोडी, महिला आणि पुरुषची जोडी असते नवरा बायकोची, त्यांना त्या जोडप्याला तुम्ही जीव घालू शकता. तर जीव घालायचं आणि यथाशक्ती तुम्ही त्यांना दान देऊ शकता. म्हणजे आता जर त्या ताईंना तुम्ही ओटी भरा, त्या ताईंची तुम्ही साडी वगैरे द्या आणि जे काही दादा असतात त्यांचे जोडी दादा राहतात त्या दादांना तुम्ही टोपी काय म्हणतात त्याला, टॉवेल वगैरे द्या किंवा नसेल तर रुमाल वगैरे द्या. यथाशक्ती दान द्या. काही 10-20 रुपये असतील, 100 रुपये असतील, 200 रुपये असतील, तुमच्या ऐपतीनुसार तुम्हाला जे काही दान द्यायचे आहे ते दान द्या. कारण साक्षात त्यांच्या रूपामध्ये आपल्या घरात दत्त महाराजांचा वास असतो. दत्त महाराज 7 दिवसामध्ये एकदा तरी आपल्याला दर्शन देतात म्हणजे देताच. त्याच्यामुळे त्यांचं तुम्ही आदरातिथ्य करून तुम्ही त्यांना जीव घालू शकता. असं करून तुम्ही 7 दिवसाचं पारायण एकदम व्यवस्थितरित्या पार पाडून तुम्ही समाप्त करा. आणि हे पारायण मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते की अतिशय प्रभावशाली आहे. कारण हे पारायण मी खूप वेळा केलेले आहे आणि अजून पण माझे चालू आहेत. माझ्या आयुष्याचं इतकं सोनं झालं आहे गुरुचरित्र पारायणाने, मी तुम्हाला शब्दात वर्णन नाही करू शकत. पण जेव्हा तुम्ही पारायण करता तेव्हा तुम्ही मनापासून करा. कसलेही वाईट विचार मनात आणू नका, कोणाबद्दल वाईट चिंतू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. जितकं तुम्हाला 7 दिवसामध्ये सकारात्मक राहता येईल, सकारात्मक बोलता येईल किंवा दत्त महाराजांचं, स्वामी महाराजांचं नामस्मरण करता येईल तेवढं तुम्ही करा. कारण 7 दिवसामध्ये आपल्याला साक्षात दत्त महाराज आपल्यासोबत असतात. दत्त महाराज आपल्याला दर्शन देत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढं तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. बघा, याच्यामध्ये जर माझ्याकडून आणखीन काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा आणि हे पारायण करायला विसरू नका. कारण या पारायणाचे अगणित असे अनुभव आहेत. जर नियम सांगण्यामध्ये जर माझी काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा. तुमच्या काही जर आणखीन अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा. मी त्याला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमचेही जर काही अनुभव असतील तर मला दिलेल्या नंबरवर तुम्ही अनुभव व्हॉट्सअप करू शकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.